शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। राशन कार्डची जी अट दिलेली आहे त्यामुळे आता अमरावती शहरात नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा सेतूवर मोठ्या प्रमाणात गर्दी ओसंडून पडलेली आहे। अशात काही ठिकाणी योजनेची साईट सुद्धा स्लो सुरू आहे। अनेक सेतूवर लोकांची गर्दी असताना नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे। नागरिकांनी समजून घ्यावे, आम्ही पण काम करत आहोत, पण नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा अन्न धान्य वितरण अधिकारी यांनी केलेलं आहे। शासनाने जे आता मुख्यमंत्री लाडकी बहीणची योजना चालू केली आहे त्याच्याला अगदी राशन कार्ड समजा बेस दिलेला आहे। राशन कार्ड त्याच्यानं आता गर्दी जे आहे नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आम्हाला काम करणं देखील म्हणजे अशक्यप्राय होत आहे। आणि ऑलरेडी काय आहे की जनतेसाठी एक सूचना आहे की त्यांची तारीख काय आहे की त्यांनी आता शासनाने मला वाटतं 31 ऑगस्ट केलेली आहे। त्याच्यानं थोडंसं शांततेनं आमच्याकडे काम म्हणजे जे प्रस्ताव असेल त्यांचे दाखल केले ते बरं होईल, जेणेकरून आम्हाला पण चांगल्या रीतीने काम करता येईल। आणि कधी कधी काय आहे की आता सर्व जे एकाच वेळेस सर्व जे शासनाच्या सर्व्हरवर कामं येऊन पडले आहेत त्याच्यानं सर्व्हरचा स्पीड पण कमी झालेला आहे, तर त्याच्यानं पण अडीअडचणी आम्हाला म्हणजे ही होते। त्याच्यानं थोडंसं जनतेनं एक रिलॅक्स राहून शांतपणे राहून थोडं जर आम्हाला सहकार्य केलं तर बरं होईल। बऱ्याचशा नागरिकांचे आरोप आहेत की कर्मचारीसुद्धा त्यांना जे आहेत वेळेवर म्हणजे प्रतिसाद देत नाही आहे, काम पूर्ण करत नाही असं लागतं। नाही काही आरोप आहेत? असं काही नाही आहे, असं काही नाही। जनरली आम्ही आता इथे सर्वाला एक विंडो ओपन केली आहे आणि सर्कलनी हा विंडो आहे, म्हणजे ज्या क्षेत्रातला तो नागरिक आहे त्या क्षेत्रात त्यांनी जर संपर्क साधला तर ते सर्व काम त्यांचं होऊन जाते व्यवस्थित। फक्त नागरिक विनाकामाचे गैरसमज आहे किंवा बाहेरचे जे बाकी काही जे चुकीचं ॲडवाईस दिलेलं आहे त्याच्यापासून सावध राहा आणि जे काही या ठिकाणी गाईडलाईन दिलेल्या आहे त्या गाईडलाईन फॉलो करून जर काम केलं तर व्यवस्थित काम पूर्ण जाणार आहे। तर या तारखेची या योजनेची तारीखसुद्धा वाढलेली तारीख वाढलेली आहे ना, 31 ऑगस्ट तारीख झालेली आहे, त्याच्यानं काही अडचण नाही आहे। म्हणजे लोकांनी आता आमच्याकडे अर्ज करून जर दिले तरी पण विदिन तारखेमध्ये त्यांचं काम पूर्ण होऊन जाणार। काय जनतेला आव्हान एवढंच करतो की आम्हाला शासनाला सहकार्य करा आणि बाकीचे जे फक्त असं की नाही राशन कार्डच एक हे आहे म्हणून त्यांनी उत्पन्नाचा दाखला पण म्हटलेला आहे तर ते पण वापरू शकता। आणि त्याच्यानंतर जे राशन कार्ड आहे त्यांच्याकडे ऑलरेडी राशन कार्ड आहे लोकांकडे आणि ते पण त्यांच्यासाठी ते बेस म्हणून वापरू शकतात ना, काही अडचण नाही आहे। आणि काही काय कसं आहे की लोकांमध्ये गैरसमज आहे की राशन कार्ड बंद तर पडलं नाही आहे, विनाकारण मग ते येतात लाईनमध्ये लागतात, ते पण सर्व आहे। असं काही नाही आहे। राशन कार्ड जर असतं ना पर्टिक्युलर तर तुमचं त्या ठिकाणी त्या स्कीमचा तुम्हाला फायदा भेटणार।